तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. प्रत्येक शनिवारी तर आपल्या कॉलेजला सुट्टी असते, पण ह्या शनिवारी एक्स्ट्रा लेक्चर ठेवण्यात आलं होतं. इकडे मी कॉलेजला जात नाही की तेवढ्यातच ग्रुपला मेसेज आला की आपले काही लेक्चर होणार नाहीत. तसंही आपल्याला आज काय कॉलेजला जाण्यात इंटरेस्ट नव्हता. घरी तर जायचंच होतं, पण म्हणलं घरी जायच्या अगोदर एकदा मित्रांना भेट देऊन जाऊ. मी इकडे कॅफेवर येऊन बघतो तर काय यांच्या तर अजून झोपीच झालेले नव्हते. तेवढ्यातच आमच्या शिवाभाऊनी झोपीतच चालत येऊन दरवाजा उघडला आणि मी इकडे बड्डे हॉलला आल्यानंतर बघतो तर काय चक्क आज कृष्णा भाऊची झोप लवकर झालेली होती. झोपीच्या भरात नेमकं मात्र मोबाईल कुठं पडला होता हे सापडत नव्हतं. यांच्या झोपीतले तोंड बघून नेमकं मला पण झोपायला लागली होती. कारणामुळे विटॅमिन डी घ्यायला येऊन थांबलो मी उन्हाला. हा भाऊ कपडे तर असे घालून आला होता ना जस काय आळंदीत बर्फ पडतोय. भाऊला एवढं बोललो म्हणल्यावर भाऊ काय ऐकणारतला नव्हता. खरंच भावाला वरती चहा प्यायला घेऊन आलो. तेवढ्यातच मी जाऊन बघतो तर काय आमचे स्वागत भाऊ नेमकेच झोपेतून उठून बसले होते. पण भूक लागली असल्या कारणाने कोणत्याही प्रकारच्या आवरावर न करता पहिला नाश्ता करून घेतला. इकडे लवकरच आपल्या स्वागत भाऊला उरकून घ्यायला लावलं. उरकून घ्यायला लावण्यामागचं कारणही तसंच काही होतं. आपल्याला जायचं होतं लग्नाला. लवकरच आम्ही पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी. नेमकं इथं आल्यावर आम्हाला असं वाटत होतं की जरा जास्तीच लवकर आलेलो आहे. नेमकं झालंय तसंच काय आमची हजेरी जरा लवकरच लागली होती. तर थोड्याच वेळात नवरी नवरदेव आले आणि लग्नाला सुरुवात झाली. तर स्वागत भाऊ नेमकं एवढं तर काय हसत होता ना आणि त्या मागचं कारणही तसंच काय होतं. तर लवकरच लग्न वगैरे लावून आम्ही निघालो कॅफेकडे. नेमकं तेवढ्यातच आमच्या स्वागत भाऊच्या डोळ्यात नेमकं काहीतरी गेलं. तर आज नेमकं आमचा शिवाभाऊ कोणत्या गोष्टी आठवून हसत होता हे त्याने काय आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं नाही. तर लवकरच एमआयटीतून गाडी टाकून आम्ही निघालो कॅफेकडे. तर मला या कॉलेजकडे बघून नेमका एक विचार आला की हे कॉलेज पूर्ण एक तर पाडत नाही आणि पूर्ण एक तर कधी बांधत नाही. यांचं काय चाललंय यांची यांनाच माहिती होतं. नेमकं आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी होती त्याच गोष्टीसाठी आपण चार्जर घ्यायला कॅफेवर आलो होतो. तर लवकरच मी चार्जर घेऊन पोहोचलो मित्राच्या फोटो स्टुडिओवर. मित्र कामात असल्या कारणाने मित्राला डिस्टर्ब न करता गपचूप जाऊन बसलो सोफ्यावर. आणि मी इकडे मागे येऊन बघतो तर काय मामा लग्नाच्या अगोदरच पूर्ण तयारी करून घेत होता. तयारी अशी काय करून घेत होता की रोज एक नवीन डिश शिकून घेत होता. तर लवकरच मित्रांसोबत स्टुडिओवरचं काम आवरून मी निघालो घरी. तर घरी आल्यानंतर दाबून जेवण केलं आणि निवांत झोपलो होतो. पण नेमकं तेवढ्यातच मला आठवलं की अरे आपला तर स्कॉलरशिपचा फॉर्मच भरायचा राहिलेला आहे. तर लगेचच गाडीला किक मारून मी आलो देव फाट्याला आपला राहिलेला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायसाठी. माऊली एंटरप्राइजेस इथे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला तसं तर भाऊ होता. भावाला डॉक्युमेंट देऊच तर माझं डोकं पागल झालेलं होतं. तेवढ्यातच घरनं भावाचा फोन आला. अरे वडापाव खायची इच्छा झालेली आहे आणि वडापाव घेऊन ये. तसं तर वडापाव घ्यायला मी निघालोच होतो पण मला अगोदरपासूनच गॅरंटी होती की इथं तर काय आपल्याला वडापाव भेटणार नाही. आणि नेमकं झालंय तसंच काही भाऊच्या इथं वडापाव तर भेटले नाही. रस्त्याने जात होतो की तेवढ्यातच माझं लक्ष एका गाडीच्या काचावर गेलं आणि हे चित्र बघून मला माझं लहानपणच आठवलं. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो होतो येऊन चैतन्य वडेवाल्याच्या इथं. इकडे मी पार्सल वडापाव घेत होतो की नेमकं तेवढ्यातच इथं एवढा तर काय किस्सा घडला ना. तो किस्सा बघून नेमकं आमच्या स्वागत भाऊला काय हसू कंट्रोलच होत नव्हतं. तर लवकरच वडापाव घेऊन मी निघालो घरी. इकडे नेमकं स्वागत भाऊनी मफलर थंडीपासून वाचण्यासाठी आणलं होतं का थंडीला दाखवायसाठी आणलं होतं हे तर काय कळालं नाही. नेमकं स्वागत भाऊ गाडी चालवायला येईन. गाडी चालवत असताना गाडीवर मस्ती होणार नाही आतापर्यंत तरी असं कधी झालं नाही. नेमका स्वागत भाऊ थंडीला सुद्धा दाखवून देत होता की तू किती जरी पडली तरी आम्ही काय ऐकणारतले नाहीत. तर अशीच थोडी गाडीवर मजाक मस्ती करत स्वागत भाऊ आणि मी निघालो घराकडे.